सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सर्वांना शुभ सकाळ। जसं की तुम्हाला काल मी बोललेलो होतो की आज सकाळी 7-8 वाजेपर्यंत एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। तो आता आपण पाहतच आहात। तर कशा पद्धतीने व्हिडिओ असणार आहे तर 19 जुलैपासून सुरू झालेली मुंबई पोलीस भरती म्हणजेच महाराष्ट्रातील जवळजवळ 50-60% पोलीस भरती ही मुंबईची असते आणि त्या मुंबई पोलीसच्या भरतीबद्दल अतिशय महत्त्वाचं विश्लेषण अगदी 19 जुलैपासून ते शेवटच्या 7 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला मी आता सांगणार आहे। म्हणजे याच्यामध्ये मुलं पूर्ण तिन्ही चारही घटक, मुलांसुद्धा चारही घटक आणि त्याच पद्धतीनं कारागृहासाठी किती अर्ज आलेले आहेत हे पण तुम्हाला सांगणार आहे। मुंबईसाठी अजून कारागृह पेंडिंग आहे, कारागृहाला अजून वेळ आहे, पण कारागृहाच्या ग्राउंडसाठी किती मुलांचा अर्ज आलेले असतील आणि त्याच पद्धतीनं कारागृहाचं ग्राउंड किती तारखेपासून किती तारखेपर्यंत चालणार आहे या पूर्ण विश्लेषण ह्या व्हिडिओमध्ये असणार, लक्षात ठेवायचं। त्यामुळं अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि ऑथेंटिक व्हिडिओसाठी आपला चॅनल ऑथेंटिक आहे, त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। पहिल्या दिवसापासून म्हणजे 14 तारखेचं जे संदेशवहनाचं कार्यान्वित करायला सांगितलं होतं संच, तिथून जे परिपत्रक आलेलं होतं 14 तारखेचं, 14 जुलैपासून ते 7 सप्टेंबरपर्यंतच्या JR पर्यंत पूर्ण डाटा एकदम कलेक्टेड आहे, लक्षात ठेवायचं। ज्यावेळी पूर्ण पोलीस भरती संपेल मुंबईची त्यावेळी मी तुम्हाला एक व्हिडिओ करून टाकेन की आतापर्यंत किती पेजेस मी नोट डाऊन केलेले आहेत सगळा डाटा आतापर्यंत। कारण की विश्लेषण करत असताना, मुलांना गाईड करत असताना एक पाऊल पुढं कोच असणं गरजेचं असतं, लक्षात ठेवायचं। त्याचंच उदाहरण हे तुमच्यासमोर आहे। त्यामुळं पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण विश्लेषण सांगणार आणि शेवटी कारागृहाच्या ग्राउंडसाठी किती अर्ज आलेले आहेत आणि किती दिवसात ग्राउंड होणार आहे, त्याचं वेळापत्रक कधी येईल याचं संपूर्ण व्हिडिओ शेवटी असणार, एवढं लक्षात ठेवायचं। पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायची आहे। सुरुवात करूयात की मुलींपासून, कारण की मुलींचं सगळं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर मुलांचं आणि एकंदरीत कारागृहासाठी किती अर्ज आलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी आता पूर्ण होणार आहेत। तर मुंबई पोलीस शिपाई भरती किंवा मुंबई पोलीस भरती 2022-23 साठी फक्त महिलांसाठी पहिली गोष्ट सांगतोय। पहिलं महिलांचं ग्राउंड पूर्ण झालं ते म्हणजे चालकचं, आणि त्याच्यामध्ये 19 जुलैपासून ते 28 जुलैपर्यंत तब्बल 9873 महिला उमेदवारांचं ग्राउंड पूर्ण झालेलं होतं। परत सांगतोय, 19 जुलैपासून ते 28 जुलैपर्यंत तब्बल 9873 महिला उमेदवारांचं जे काही ग्राउंड आहे ते पूर्ण झालेलं होतं। त्यानंतर 29 जुलैपासून ते 10 ऑगस्टपर्यंत मुलींचंच शिपाईचं ग्राउंड सुरू झालेलं होतं। तर 2 नंबरला शिपाईचं ग्राउंड बघणार आहोत आपण 29 जुलैपासून ते 10 ऑगस्टपर्यंत। त्याच्यामध्ये 2 स्टेजमध्ये झालेली होती, 2 स्टेजमध्ये म्हणजे 2 सत्रामध्ये ग्राउंड झालेलं होतं। 29 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत पहिलं आणि 4 ऑगस्टपासून ते 10 ऑगस्टपर्यंत दुसऱ्या सत्रामध्ये मुलींचं 2 सत्रामध्ये ग्राउंड पूर्ण झालेलं होतं। तर 29 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत 22,173 ॲप्लिकेशन किंवा 22,173 मुलींचं ग्राउंड पूर्ण झालेलं होतं। त्यानंतर 4 ऑगस्टपासून ते 10 ऑगस्टपर्यंत 55,465 महिला उमेदवारांचं ग्राउंड पूर्ण झालेलं होतं। बघा, 29 ते 3 22,173, 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत 55,465 उमेदवारांचं महिला हे ग्राउंड पूर्ण झालेलं होतं। एकंदरीत मुलींसाठी शिपाईसाठी अर्ज आलेले होते तब्बल 77,638। 77,638 म्हणजे जास्त अर्ज नाही आहेत, एवढे अर्ज जास्त नाही आहेत। मुलांचं जर बघितलं तर डोक्याला हात लावाल तुम्ही। परिणामी मुलांचं आणि मुलांचं जर बघितलं कॉम्पिटिशन तर मुली एकदम कमी आलेले आहेत, कारण की ह्याचं एक रिझन आहे की एक जिल्हा एक घटक एक अर्ज। त्यामुळं काही मुलींनी काय केले, आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेले होते, त्यामुळे त्या तिथं गायब झाल्या म्हणजे कटल्या, आणि इकडं काय झाले, मुलींची संख्या कमी झालेली आहे। तर शिपाईसाठी 77,638 अर्ज मुलींचं आलेले होते। नंतर बॅट्समन मुली, तुम्हाला माहीत असेल मध्येच एक JR आला होता 6 तारखेला, आणि 9 आणि 10 ऑगस्टला बॅट्समन मुलीसुद्धा ॲड केलेल्या होत्या महिला शिपाई बरोबर। बरोबर आहे, 9 आणि 10 ऑगस्टला ज्या काही मुंबईच्या बॅट्समनच्या मुली होत्या त्या मुलींचं ग्राउंडसुद्धा ॲड झालेलं होतं, आणि जवळपास 2300 मुलींचं ग्राउंड झालेलं होतं। 2200 समथिंग होत्या, पण आपण 2300 पकडू। तर 9 आणि 10 ऑगस्टला 2300 मुलींचं बॅट्समनचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर 4थ्या टप्प्यामध्ये कारागृहाचं ग्राउंड सुरू झालं दिनांक 11 ऑगस्ट ते 14 ऑगस्टपर्यंत। कारागृहाचं ग्राउंड चालू झालं 11 ऑगस्ट ते 14 ऑगस्टपर्यंत मुलींचं कारागृहाचं ग्राउंड सुरू झालेलं होतं, आणि मुली एका सत्रामध्ये तब्बल 31,539 कारागृहासाठी
मुलींचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे. कारागृह पोलीससाठी महिला उमेदवार सीपी मुंबई पोलीस भरतीसाठी तब्बल 31,539 महिला उमेदवारांनी ग्राउंड दिलेलं आहे. हे झालं चालक, शिपाई, बॅट्समन आणि कारागृह असं चारी घटकाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे. एकंदरीत 19 जुलैपासून ते जवळजवळ 14 ऑगस्टपर्यंत तब्बल 1,21,350 महिला उमेदवारांचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे. परत सांगतोय, 29 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत तब्बल 1,21,350 मुलींचं जे काही हे आहे ग्राउंड आहे ते पूर्ण झालेलं आहे. हे झालं मुलींचं पूर्ण विश्लेषण. यानंतर मुलांचं विश्लेषण बघणार आहोत. पुरुष उमेदवार सीपी मुंबई पोलीस भरती 29 जुलैपासून ते 7 सप्टेंबरपर्यंत 3 घटकांचं जे काही वेळापत्रक आहे किंवा आवेदन अर्ज किंवा ग्राउंड होण्याची जी पॉसिबिलिटी आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. चालक बघायला गेलं तर चालक जवळजवळ 21 दिवस चाललेलं होतं. चालकचं ग्राउंडच 21 दिवस चाललं होतं. मुलींचं बघायला गेलं तर फक्त मुलींचं सगळे घटक मिळून 1,21,350 ॲप्लिकेशन आणि मुलांचं फक्त चालकसाठी तब्बल 91,000 अर्ज. चालकसाठी मुले तब्बल 91,000 अर्ज. विचार करा, म्हणजे एवढी कॉम्पिटिशन आहे, एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे, लक्षात ठेवायचं. तर चालकसाठी 19 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत तब्बल 90,986 मुलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे. चालकसाठी 19 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत 90,986 म्हणजेच जरा कमी 91,000 मुलांचं ग्राउंड हे 21 दिवसामध्ये पूर्ण झालेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर शिपाईचं ग्राउंड चालू झालं ते म्हणजे 11 ऑगस्टपासून 11 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत शिपाईचं शेवटचं ग्राउंड. 11 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर शेवटचं ग्राउंड. ओके, आता आपण बघूयात 11 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत 11 ते जवळजवळ 1, 2, 3, 4, 5 सत्रामध्ये हे 17 हे ग्राउंड झालं होतं. 5 सत्र आपण तुमच्यापर्यंत पोहोच केलेले आहेत. तुम्ही बघितलं, पहिलं सत्र, दुसरं सत्र, तिसरं सत्र, चौथं सत्र आणि 5 सत्रच्या 5 सत्रातलं विश्लेषण, GR असेल, जागा असतील, किती जागा झाल्या, हे सगळं आपल्या चॅनलला तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं अगदी प्रामाणिकपणे. त्याच पद्धतीनं 11 ते 17 ऑगस्टपर्यंत 62,000 मुलांचं शिपाईचं ग्राउंड पूर्ण झालं. 18 ते 21 ऑगस्टपर्यंत 42,000 मुलांचं शिपाईचं ग्राउंड पूर्ण झालं. 22 ते 24 ऑगस्टपर्यंत 29,500 मुलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं होतं शिपाईचं. त्याच पद्धतीनं 25 ते 31 ऑगस्टपर्यंत 73,500 मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे. जवळजवळ 25 ते 31 ऑगस्टपर्यंत 73,500 मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे. तुम्हाला हे पण सांगितलं होतं की 70,000च्या जवळपास जाऊन आकडा हा थांबणार आहे आणि आतापर्यंतच्या पोलीस भरतीमधलं सगळ्यात मोठं सत्र हे 4थं सत्र होतं आणि मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं वेळापत्रक यायच्या अगोदर, हॉल तिकडे यायच्या अगोदर, आणि ते ॲज इट इज झालेलं होतं, बरोबर आहे. त्यानंतर 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरपर्यंत तब्बल 64,728 मुलांचं शिपाईचं ग्राउंड पूर्ण होणार आहे. बघा, 1 सप्टेंबरपासून ते 7 सप्टेंबरपर्यंत 64,728 मुलांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे. म्हणजे 62,000, 42,000, 29,500, 73,500, 64,728 अशा पद्धतीनं 5 सत्रातली इन डिटेल्समध्ये तुम्हाला मी जे काही ग्राउंड पूर्ण होण्याची संख्या आहे ते तुम्हाला मी सांगितलेली आहे. आता जर बघायला गेलं तर 11 ऑगस्टपासून 7 सप्टेंबरपर्यंत सगळ्या मुलांचं सीपी मुंबईचं शिपाईचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड पूर्ण होते. तर फक्त कॉन्स्टेबलसाठी अर्ज आलेले किती बघायचं आपल्याला, तब्बल 2,71,728 2,71,728 पुरुष उमेदवार फक्त शिपाईसाठी होते, फक्त शिपाईसाठी होते. आणि मुलींचं जर बघितलं, मुली शिपाई फक्त, तर 77,638 अर्ज कुठं आणि मुली शिपाई 2,71,728 कुठं. किती पटीने फरक आहे बघा. ठीक आहे. सो हे झालं शिपाईचं. चालकसाठी 90,986 म्हणजे 91,000, शिपाईसाठी 2,71,728 मुलांचं ग्राउंड हे पूर्ण होणार आहे. त्यानंतर बॅट्समनचा सुद्धा GR आला होता. तर बॅट्समनचं GR सुद्धा तुमच्यापर्यंत मी विश्लेषण दिलेलं आहे. तर बॅट्समन 7 सप्टेंबरला होणार आहे आणि एकंदरीत बॅट्समनसाठी सीपी मुंबई पोलीस भरती ओनली मेल कॅन्डिडेटसाठी 7,348 मुलांचं ग्राउंड हे पूर्ण होणार आहे दिनांक 7 तारखेला. 7 सप्टेंबरला बॅट्समनच्या 7,348 मुलांचं बॅट्समनचं ग्राउंड पूर्ण होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्याबरोबर या बॅट्समनची मुलं 7,348 प्लस
7 तारखेची शिपाईची मुलं 1400 समथिंग आहेत, अशी दोन्ही मिळून जवळजवळ 9,500 मुलांचं फिजिकल हे 7 सप्टेंबरला होणार आहे, एकंदरीत एकाच वेळी किंवा 2 शिफ्टमध्ये. सकाळी 5 वाजता ते 1400 मुलं घेतील पटकन आणि त्यानंतर बॅट्समन सगळे संपवून टाकतील, अशा पद्धतीने सगळं नियोजन आहे. समजलं? सो बॅट्समनसाठी 7,348 मुलं ही आतापर्यंत झालेले आहे. आणि मुलांचं अजून सुद्धा एक घटक राहिलेला आहे, तो म्हणजे कारागृह पोलीस. कारागृह पोलीस, आणि हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. ज्या ज्या मुलांच्या हातातून संधी निघून गेलेल्या आहेत त्या मुलांसाठी एक संधीचं सोनं करण्याची एक वेळ आलेली आहे. आणि त्यासाठी किती ॲप्लिकेशन आहेत आणि किती दिवसात भरती पूर्ण होणार आहे यात सुद्धा आपण पुढे विश्लेषण करणार आहोत. तर बॅट्समन पर्यंत आपण आलेलो आहोत. मुली, महिला, चालक, शिपाई, बॅट्समन, कारागृह 4चे घटक सांगितले. त्याच पद्धतीने पुरुष चालक, शिपाई, बॅट्समन पण सांगितले. फक्त कारागृह राहिलेत. आता विषय अशा पद्धतीने आहे की मुलींचं 4 घटक, मुलांचं 3 घटक मिळून किती ग्राउंड पूर्ण होणार आहे 7 सप्टेंबरपर्यंत. तर तुम्हाला सांगायची 19 जुलैपासून ते 7 सप्टेंबरपर्यंत तब्बल 4,91,412 मुलींचं ग्राउंड हे पूर्ण होणार आहे. तब्बल 4,91,412 मुलींचं ग्राउंड हे पूर्ण होणार आहे ऑफिशियल, लक्षात ठेवायचं. हे 19 तारखेच्या JR पासून म्हणजे 19 जुलैपासून सुरू झाल्यापासून ते 7 सप्टेंबरपर्यंत सगळे JR अगदी पूर्ण विश्लेषण करून आता सुद्धा मी व्हिडिओ बनवतोय, पण मी रात्री 1:30 पर्यंत बसलेलो सगळा आकडा हवा करत, आणि नंतर मग पूर्ण रात्रभर विश्लेषण त्याच्यावरती अभ्यास करून सकाळी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ दिलेला, लक्षात ठेवायचं. त्यामुळे उठला आणि व्हिडिओ केला आणि टाकला एवढं सोपं नाही आहे. 1 वर्षाच्या आतच मध्ये आपण 25,000 विद्यार्थ्यांच्यावरती विश्वास गाजवला, लक्षात ठेवा. तो मिळवायचा असेल तर मला वारंवार ह्या गोष्टी अपडेटमध्ये राहणं, आम्हाला सुद्धा पाठीमागचा जो आमचा एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यासोबत प्रामाणिक देणं हे आपलं काम असेल आणि आम्ही ते करत आहोत, लक्षात ठेवा. सो आतापर्यंत 7 सप्टेंबरपर्यंत 4,91,000 म्हणजे जरा कमी 5 लाख अर्ज हे पूर्ण झालेले आहेत. जरा कमी 5 लाख म्हणलं तरी चालेल. ठीक आहे. आता मुलांचं विषय अशा पद्धतीने आहे की कारागृहासाठी सर किती ॲप्लिकेशन आलेले आहेत, तर मी तुम्हाला सांगतोय जवळजवळ 75,000 पासून ते 80,000 पर्यंत कारागृहासाठी ॲप्लिकेशन आलेले आहेत. 75 ते 77 म्हणलं ते चालेल किंवा 75 ते 80 म्हणा. इथपर्यंत मुलांचं जवळजवळ कारागृहासाठी अर्ज आलेले आहेत. समजलं? तर परत सांगते, चालकसाठी 90,986, शिपाईसाठी 2,71,228 आणि बॅट्समनसाठी 7,348, कारागृहासाठी 75 ते 80, 75,000 पासून ते 80,000 पर्यंत आवेदन अर्ज आलेले आहेत. आणि हे ग्राउंड कधी चालू होणार तर 7 सप्टेंबरला बॅट्समन संपते. 8 सप्टेंबर पासून या कारागृहासाठी 7 दिवस लागणार आहेत. या कारागृहासाठी 7 दिवस लागणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. कारागृहाचं ग्राउंड 7 दिवसामध्ये संपणार आहे. म्हणजेच 7 सप्टेंबरला बॅट्समन झालं की तिथून पुढे 7 दिवसामध्ये म्हणजे 14 सप्टेंबर उघडणार. कारागृहाचं ग्राउंड संपायला 14 सप्टेंबर उघडणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. 14 किंवा 1 दिवस ऍड करा, 15 तारखेपर्यंत तुमचं सगळं ग्राउंड संपणार. मुंबई सुपडा साफ 15 सप्टेंबरपर्यंत मुंबई सगळी सपडा साफ होणार, लक्षात ठेवायचं. काही शिल्लक राहणार नाही, काही शिल्लक राहणार नाही. कारागृहाचे 75 ते 77 किंवा 80,000 इथपर्यंतचे अर्ज सगळेच संपून जातील, सगळेच संपून जाणार, लक्षात ठेवा. 75 किंवा 70, 75, 80 संपलं. ह्याच्यापेक्षा जास्त अर्ज नसतात कारागृहाला. आता सांगतोय, ज्यावेळी हॉल तिकीट येतील, ज्यावेळी वेळापत्रक येईल त्यावेळी सुद्धा मी तुम्हाला आठवण करून देतोय की 29-30 तारखेला मी तुम्हाला सांगितलं होतं की एवढे अर्ज आलेले होते, एवढे वेळापत्रक येणार आहे आणि 14 ते 15 तारखेपर्यंत सगळंच्या सगळं ग्राउंड मुंबईचं संपणार आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो कारागृहासाठी खूप महत्त्वाची सूचना परत सांगतोय, जवळजवळ 80,000 पर्यंत, 75 ते 80,000 पर्यंत आवेदन अर्ज आहेत. आणि हे ग्राउंड संपायला 14 सप्टेंबर उघडणार आणि 1 दिवस ऍड पकडा, 15 तारखेपर्यंत सगळ्याच्या सगळ्या मुंबई पोलीसच्या सगळे घटक पूर्ण होऊन जाणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. आता विषय महत्त्वाचा आहे की शेवटची संधी, जसं मी काल तुम्हाला सांगितलं शेवटच्या संधीबद्दल, तर शेवटची संधी कधी भेटेल तर एकंदरीत कारागृहाचं ग्राउंड झाल्यानंतर 1-2-3 दिवसामध्ये सगळ्यांना शेवटची संधी भेटू शकतात किंवा 1-4-5 दिवसामध्ये सगळ्यांच्या शेवटच्या संधी भेटू शकतात. त्याच्यावरती मी योग्य ती माहिती काढून तुमच्यापर्यंत मी सांगेनच. पण आताच्या घडामोडीपर्यंत तब्बल 4,91,412 मुलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. 4,91,412 जे काही मुलींचं ग्राउंड आहे 19 जुलैपासून ते कमीत कमी 7 सप्टेंबरपर्यंत एवढ्या मुलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. समजलं? हे विश्लेषण आवडलं असेल तर एक विनंती करतोय की तुमच्यासोबत अगदी 14 तारखेच्या ऑफिशियल ह्याच्यापासून, 14 तारखेच्या ऑफिशियल परिपत्रकापासून ते
आतापर्यंतच्या बॅट्समनच्या GR पर्यंत आणि 5व्या सत्रातल्या मुलांच्या GR पर्यंत वेळापत्रकापर्यंत अतिशय प्रामाणिकपणे तुमच्यासोबत उभा राहिलेलो आहे, हे लक्षात ठेवायचं. कारण की 2:30 पर्यंत रात्री जागून सगळे पॉईंट काढून तुमच्यापर्यंत सगळं विश्लेषण दिलेलं आहे. त्यामुळं एक कळकळीची विनंती करतोय, आत्ता कुणाला वर्दी भेटली नसेल किंवा काही मुलांचं ग्राउंड राहिलेलं असेल तर पुढच्या पोलीस भरतीला अतिशय महत्त्वाचा चॅनल असणार आहे. अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अगदी तुमच्या सोबत असणार आहे. त्यामुळे आत्ताच विनंती करतोय, चॅनलवर जर नवीन असाल तर या हार्डवर्कसाठी एक हक्कानं विनंती करतोय, कळकळीची विनंती करतोय. आदरणीय विद्यार्थी, आदरणीय पालक या सर्वांनाच, तर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ज्यावेळी पूर्ण पोलीस भरती संपेल त्यावेळी सगळ्याचा सगळा डाटा तुमच्यासमोर मी वाढणार आहे. अतिशय प्रामाणिकपणे काम कशा पद्धतीने केले, नुसतं बोलून नाही तर दाखवणार पण आहे कशा पद्धतीने केलेलं आहे. ठीक आहे. सो यासाठी पहिला आपले दोन्ही ग्रुप जॉईन करा, टेलिग्राम ग्रुप आणि दुसरा व्हॉट्सअप ग्रुप. या दोघांची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आणि लिंक जॉईन करून पटापट आतमध्ये यायचं आहे, जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी मोफत तिथं दिल्या जातात. त्याचबरोबर चालू घडामोडीच्या अगदी मोफत सिरीज तुमच्यापर्यंत पोस्ट करतो, ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय लेवल, राष्ट्रीय लेवल, राज्य लेवल आणि जिल्हा लेवलच्या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ह्या मोफत तुमच्यापर्यंत दिल्या जातात. त्यामुळं या सर्व गोष्टी मिळवायच्या असतील तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून दोन्ही ग्रुप, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप लगेचच जॉईन करायचा आहे. सो विश्लेषण आवडलं असेल, माहिती आवडलं असेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्या. जिथे मुलांना प्रामाणिकपणे वाटलोय ते पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत असेल तुमच्यापर्यंत एक लाईक करायला विसरायचं नाही आणि सोबत आपल्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करायचं आहे. शेवटी उरलेल्या सर्व मुलांसाठी मी शुभेच्छा देतोय आणि मी भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.